आणि आता राजकीय बातम्यांकडे वळूयात। महायुतीत आता कुरबुरी सुरू झाल्यात। शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जुंपली आहे। या सगळ्यात भाजप मात्र बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। पाहूयात महायुतीमध्ये सध्या कशी सुंदोपसुंदी सुरू आहे। जब मिल बैठे तीन यार, इथपासून ते तीन तिघाडा काम बिघाडा होतोय की काय, अशी महायुतीची अवस्था झाली आहे। महायुतीचा म्हणावा तसा फायदा झाला नाही हे लोकसभेच्या आकडेवारीनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय। त्यामुळे आता पोटातली गोष्ट ओठावर येऊ लागली आहे। रामदास कदमांनी तर थेट जाहीर सभेतच अजित पवार महायुतीत कशासाठी असं म्हणत वादाचा नारळ फोडलाय। या 2-2.5 वर्षांमध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। रामदास कदमांचे हे बोल अजित पवार गटाच्या चांगले जिव्हारी लागलेत। महायुती इथपर्यंत पोहोचली ही दादांचीच कृपा समजा, असं दादा गटानं सुनावलंय। अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली। दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं। त्यामुळे रामदास कदम साहेब, आपण आपला अवाका पाहून बोलावं। अजितदादांवर आपण बोलू नये। आणि जर कोणी अशा पद्धतीनं वारंवार, मी मागेही सांगितलं, आता पण सांगतोय, जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचं संघाच्या ऑर्गनायझरनं सुद्धा म्हटलंय। त्या पाठोपाठ आता शिंदे गटानं दोघात तिसरा कशाला असा सवाल केलाय। अजित पवारांच्या मुद्द्यावरून शिंदे आणि अजित पवार गटात जुंपली असतानाच जागा वाटपाच्या मुद्द्यावरूनही महायुतीतल्या दोन भिडूंनी शड्डू ठोकलेत। विशेष म्हणजे 100च्या खाली कुणी बोलायलाच तयार नाहीये। शिंदे साहेब घ्या, मोदी साहेबांना सांगा, शहा साहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या। 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत, ते तुमच्या सांगितलं आम्ही हळून जाऊ। घ्या, मागून घ्या। अजित पवार गटानंही 80 ते 90 जागांची मागणी केली आहे। महायुतीतल्या या दोन मित्रांबरोबर डील करता करता भाजपत जणू बॅकफूटवर गेली आहे की काय, असं चित्र निर्माण झालंय। भाजप म्हणतंय बसू, बोलू आणि मार्ग काढू। बिलकुल जागा वाटपाच्या संदर्भात आमच्या युतीमध्ये वाद नाही आहे। तिन्ही पक्षाचे नेतृत्व हे समजदार नेतृत्व आहे। सगळेजण एकत्र बसतील, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील आणि जागा वाटप कुठल्याही प्रकारची अडचण न येता निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ आणि या राज्याची सत्ता ही 100% हस्तगत करू, याचा आम्ही तिन्ही पक्षाला माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ आणि शिरूर या मतदारसंघात अजित पवारांच्या आमदारांनी युतीच्या उमेदवारांना मदत न केल्याचं आकडेवारीवरून दिसतंय। तर आपल्या विजयात काँग्रेसचा हातभार असल्याचं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलं होतं। नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार असताना अजित पवारांनीही उमेदवार दिलाय। लोकसभेत कमी जागा दिल्यानं शिंदे गटात नाराजी होती। तर लोकसभेच्या निकालानंतर फडणवीसांनी थेट राजीनाम्याचीच भाषा केली होती। लोकसभा निकालानंतर महायुतीत अशा सगळ्या कुरबुरी सुरू झाल्यात। शिंदेंच्या बंडाला 2 वर्ष झाली आहेत, तर अजित पवार महायुतीत येऊन पुढच्या महिन्यात 1 वर्ष पूर्ण होईल। लोकसभा निकालांनी तीनही पक्षांना आरसा दाखवलाय। त्यामुळे विधानसभेला ही 3 पायांची शर्यत कशी खेळायची याचं उत्तर लवकरच महायुतीला शोधावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। आणि आता बातमी आहे रामदास कदम यांच्या आरोपांची। रवींद्र चव्हाण हे शिवसेना संपवतायत या शब्दात रामदास कदमांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। माझ्या मुलाच्या मतदारसंघात भाजपच आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप करत रवींद्र चव्हाणांची आपण मोदींकडे तक्रार करणार असल्याचंही रामदास कदम म्हणालेत। जे माझ्या पोटात होतं तेच माझ्या ओठांवर काल आलं, अशा शब्दात NDTV मराठीच्या खास मुलाखतीतून कदमांनी ही खंत व्यक्त केली आहे। आज देखील माझ्या दापोली मतदारसंघामध्ये माझा मुलगा जिथं आमदार आहे तिथं फक्त भाजपचाच लोकांचा आम्हाला त्रास आहे, बाकी कुठल्या पक्षाचा नाही। त्यांचे पक्षाचे जे बांधकाम मंत्री आहेत रवींद्र चव्हाण, अतिशय तुझा पक्ष तुम्ही वाढवा ना, पण जिथं शिवसेनेचा आमदार आहे त्याला संपवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय।
स्थानिक युती असताना स्थानिक शिवसेनेच्या आमदारांनाच तुम्ही खच्चीकरण करताय त्याचं. आणि एक मंत्री, अहो तू मंत्री झालास कुणामुळं? आम्ही हा निर्णय घेतला म्हणून तू मंत्री झालास, बांधकाम मंत्री. याची जाणीव तू ठेव ना आधी. एकनाथ शिंदे आणि आम्ही सगळ्यांनी एक विश्वासानं तुमच्यासोबत आम्ही आलो आहे. अशा वेळेला आम्हाला साथ देण्याचं काम तुमच्या मंत्र्यांनी केलं पाहिजे. पण आम्हालाच अडचण आणण्याचं काम दुर्दैवानं होतंय आज. मी तुम्हाला अगदी शपथपूर्वक सांगतो, रवींद्र चव्हाण नावाचा जो हा बांधकाम मंत्री आहे, याची मी लेखी कंप्लेंट आदरणीय मोदी साहेबांनी शासनाकडे करणार आहे. बावनकुळेकडे पण करणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पण करणार आहे. देवेंद्र फडणवीसांना मी दोनदा बोललो. मी बघतो भाई, मी ताबडतोब सांगतो, मी लगेच बोलतो. म्हणजे एकानं मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं घडल्यासारखं करायचं, असं आहे की काय? असाही संशय निर्माण होतो आहे. नाहीतर मग रवींद्र चव्हाण हा माणूस कोणालाच सुद्धा ऐकत नाही भाजपच्या लोकांना, असा होतं त्यातनं निघतोय. त्याचं काढून घ्या मंत्रिपदना, काढून घ्या ना. म्हणून काल जे मी बोललो ते पक्षाचं हित डोळ्यासमोर ठेवून बोललो, युतीचं हित डोळ्यासमोर ठेवून बोललो. किमान मागच्या वेळेला आम्ही ज्या जागा लढलो त्या जागा आम्हाला तुम्ही द्या, 110 द्या, 120 द्या, आम्हाला 100 का आणखी वाढवून द्या आम्हाला. लोकसभेला तुम्हाला आम्ही मदत केली, विधानसभेला तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून जास्तीत जास्त जागा त्यांनी एकनाथ शिंदेंना द्यावी. मी एकनाथ शिंदेंना विनंती करणार आहे की आपण वरच्या लेवलला देखील बोलून घ्यावं, शहासाहेबांकडे आणि मोदी साहेबांकडे देखील बोलून घ्यावं. आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला अशी अडचण आहे, ही अडचण जी आहे काल आली लोकसभेला, ती भविष्य पातळीवर सांगितली पाहिजे. फक्त कालचं माझं बोलण्याचा ओघ असाच होता की थोडेसे उशीर आले असते तर त्यांनी जी 9 मंत्रिमंडळ घेतली ती आमच्या पाड्यात पडली असती आणि आमच्या 9 लोकांना मंत्रिपदे मिळाली असती. आमचा पक्ष चांगला मजबूत झाला असता, आम्हाला लोकांपर्यंत विकास घेऊन पोचता आलं असतं. आणि म्हणून मी काल अगदी मजेशीर गमतीशीर बोललो मी तो वाक. अजितदादाच्या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये कटुता नाही, बिलकुल नाही. तो देखील एक धाडसी माणूस आहे, निर्णय घेणारा व्यक्ती आहे, अनेक वर्षाचा दादांना अनुभव आहे. दादांच्या बाबतीमध्ये मी असं चुकीचं मुळीच बोलणार नाही. फक्त थोडंसं लेट झालं असतं त्यांना तर आमचा फायदा झाला असता, मंत्रिपद आम्हाला मिळाली असती.